बिग बॉस मराठी सीझन 3 फेम जय दुधाणे याला लग्नाच्या 11व्या दिवशीच पोलिसांनी अटक केली. जय आणि त्याची पत्नी हनीमूनसाठी रवाना होत असताना ठाणे पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावर अटक केली. अभिनेता जय दुधाणेवर 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हनीमूनच्या नावाखाली तो देश सोडून पळून जात होता असा संशय पोलिसांना आला, म्हणूनच त्यांनी विमानतळावर बिड्या ठोकल्या. तर मित्रांनो, आता जयची प्रतिक्रिया जी आहे ते समोर आली आहे. तर त्यानं असं म्हणलं आहे की वडिलांची जबाबदारी मी घेतली, त्यामुळे मला वाटतंय की ते सगळं माझ्यावर उलटत आहे. मी कुठे पळून गेलो नाही, जे आहे त्याला सामोरे जाणार आहे. पोलिसांनी तर सर्वांवरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी तर माझ्या आजी आजोबांनाही सोडलं नाही. गाळा विकल्यानंतर ही अफवा कोण पसरवत आहे तेच मला समजत नाहीये. आणि जर हा गुन्हा असेल तर तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. हा गुन्हा खोटा आहे. अटक झाली तेव्हा मी माझा चेहराही लपवला नाही. सत्य लवकरच समोर येईल. माझा न्याय व्यवस्थावर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अनेक अडचणी येतात, त्याला आपल्याला सामोरे जावेच लागतं. मी हनीमूनसाठी जात होतो. मी, माझी बायको, माझा भाऊ आणि त्याची पत्नी असे 4 जण आम्ही दुसऱ्या देशाला जाणार होतो. माझ्या नावाचं अटकपत्र आहे हे मला माहीतच नव्हतं. विमानतळावर पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. तर आता नक्की काय आहे प्रकरण मित्रांनो? कशासाठी जय दुधाणेला अटक केली आहे ते पाहूया. तर मित्रांनो, जय दुधाणे याने बनावट कागदपत्र बनवून एकच दुकान वेगवेगळ्या लोकांना विकल्याचा आरोप आहे. त्याच्यावर तब्बल 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप झाला आहे. तक्रारीमध्ये खरेदीदाराने त्याचा मोठा आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलंय, त्यामुळे त्याला बिड्या ठोकण्यात आल्या. जय शिवाय त्याच्या कुटुंबातील आजी आजोबा, आई, बहीण यांची सुद्धा चौकशी होत आहे. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.